बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी आज जिल्ह्याचा दौरा केला। मात्र या दौऱ्यात राष्ट्रवादी आमदार धनंजय मुंडे हे कुठेही दिसून आले नाहीत। आजारपणाचं कारण देत धनंजय मुंडेंनी अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली। एवढंच नव्हे तर अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असताना धनंजय मुंडेंनी मुंबईतल्या फॅशन शोमध्ये उपस्थिती लावल्याचं समोर आलंय। मुलीचा फॅशन शो असल्यानं धनंजय मुंडेंनी उपस्थिती लावल्याची माहिती मिळते। पण अजित पवार दौऱ्यावर असताना धनंजय मुंडे मुंबईत आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। एकीकडे मुंडेंच्या अनुपस्थितीची चर्चा असतानाच दुसरीकडे बीडमध्ये ॲक्शन मोडवर आलेले अजित पवार आणि पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीवर काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली, आपण पाहूया। आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही। त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली आहे, आज दुपारी मी ॲडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते। पण शेवटी माणसाची तब्येत चांगली असली पाहिजे तर माणूस धडधाकटपणे काम करू शकतो आणि त्याच्यामुळं त्यांना येता आलं नाही। आज अजित दादा बीड दौऱ्यावर आहेत। मी पण तिकडेच आहे, मला इथे उशीर झालाय। मला नाही माहिती, आता मी इथे आहे ना तुमच्या समोर। मी काय दुसऱ्यांचे काय चाललंय थोडीच मला माहिती, आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती। त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।